लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनीला पण्यामध्ये पपईची बी सापडलेली असते। मग आता तिला संशय येतो की हे सगळं रम्यानेच केलं असेल, म्हणून आता ती रम्याच्या रूममध्ये शोधायला जाते आणि रम्याला म्हणत असते की खोलीत फक्त पपईची बी दिसू दे, अशी तशी मी सोडणार नाही तुला। मग रम्या नंदिनीकडे खूपच ॲटिट्यूडने बघत असते, तर काव्या सुद्धा तिला म्हणते की नाही त्या पपई सारखी सोडली ना तुला रम्या तर बघ नाव नाही लावणार, काव्या पार्थ देशमुख। मग रम्याला काव्याचा खूपच राग येतो, ती खूप रागाने तिच्याकडे बघते, पण रम्याच्या रूम मध्ये काहीच मिळत नाही। तर आशाताईच्या रूम मध्ये चेक केलं जातं तर तिथे पपईच्या साली तिच्या रूम मध्ये भेटतात, कारण हे सगळं काम रम्या आणि विजयने मिळून केलेलं असतं। मग वसुहत्याला राग येतो आणि वसुहत्या म्हणत असते की आता नाही आशाला मी सोडणार नाही, असं म्हणून त्या त्यांच्या पायातील चप्पल काढतात आणि आशाताईला मारणार असतात। तेवढ्या काव्यामध्येच येते आणि वसुताईचा हात पकडते आणि वसुहत्याच्या चपलीकडे पाहते तर त्यांच्या चपलीला पपईची बी चिकटलेली असते। त्यावेळेस काव्या त्यांना ती चप्पल दाखवते आणि म्हणत असते की काय वसुहत्या, तुमच्या चपलीला कस काय बी चिकटलेली आहे? साली तर आशाताईंच्या रूम मध्ये सापडल्या ना, पण तुमच्या चपलीला पपईची बी काय करत आहे? आणि आता वसुताईला सुद्धा ते पाहून आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे। इकडे रम्या आणि विजय सुद्धा आता शॉक मध्ये गेलेले असतात की नक्की आता आईच्या चपलीला बी कशी काय चिकटली, आता सगळं काही आपलं जे हा प्लॅन आहे तो बाहेर येतोय का काय, असं आता त्यांना भीती वाटत असते।